नागपुरात ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा विधान भवनावर मोर्चा, हातात लाल झेंडे घेऊन हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुष आंदोलनात सहभागी। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। राज्यातील जवळपास 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा बेमुदत संपात सहभाग। संपामुळे 60 लाख बालक पोषण आहारापासून वंचित, कुपोषणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी वैजापूरमध्ये कार्यकर्ते आक्रमक, नारंगी सारंगी धरणामध्ये उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न, संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर। मालेगाव महानगरपालिकेच्या विरोधात नागरिकांचं लोटांगण आंदोलन, पिण्याच्या पाण्याची समस्या, शहरात होणारी वाहतूक कोंडी या मुद्द्यांवरून 2 किलोमीटरपेक्षा जास्त लोटांगण आंदोलन। पालघरमधील मनोरवाडा भिवंडी मार्गाच्या दुरवस्थेवरून स्थानिक आक्रमक, स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली कुडूस इथं स्थानिकांचा रास्ता रोको। अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं पेरू वाटप अनोखा आंदोलन, जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते, पानंद रस्ते तातडीनं खुले करण्याची केली। लासलगावमधील कांदा आंदोलनामध्ये मराठा आणि धनगर समाजाच्या शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक, भुजबळांवर टीका करू नका, ओबीसीतील धनगर समाजाच्या शेतकऱ्यांचा इशारा। लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक, लासलगाव बाजार समितीमध्ये संतप्त शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद। नाशिकच्या चांदवडमध्ये अवकाळीनं नुकसान झालेल्या पिकांची बच्चू कडूंनी केली पाहणी, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बच्चू कडूंचं आश्वासन। अहमदनगरच्या कर्जतमध्ये तहसील कार्यालयाबाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, आक्रमक शेतकऱ्यांची दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी। सोयाबीन कापूस प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत उपकर आक्रमक, उद्या विधान भवनावर रविकांत उपकरांचे हजारो शेतकऱ्यांचा हल्लाबोल आंदोलन। राज्यातील रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करावं, रवींद्र धंगेकरांची विधानसभेमध्ये मागणी, तर महामंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना पेन्शन सुरू करण्याची धंगेकरांची मागणी। साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा मोर्चा, धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी। महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनआयएच्या धाडी, राज्यात अमरावतीमध्ये तर देशभरामध्ये 19 ठिकाणी छापेमारी, आयसिस मॉडेल विरुद्ध धाडसत्र सुरू। रेल्वे इंजिनमध्ये डिझेल भरणाऱ्या पाईपलाईनमधून इंधन गळती, मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 6 जवळची घटना, रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी इंधन गळतीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली। गडचिरोली जिल्ह्यातील 41 ग्रीन गिरणी मालकांवर 2.68 कोटींचा दंड, बहुचर्चित धान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ठोठावला दंड। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये बॉक्साईड मायनिंगमुळे धुळीचं प्रदूषण वाढलं, परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात, स्थानिक ग्रामस्थ आक्रमक। पुण्यातील पीएमएल बसचे लोकेशन गुगलवर रिअल टाइम दिसण्याची यंत्रणा सुरू करण्याला पुन्हा एकदा ब्रेक, बसचे लोकेशन गुगलवर दिसत नसल्यानं प्रवाशांना फटका। फोनवर बोलत बस चालवताना बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल, पुण्याच्या पीएमएल बस स्थानक चालकाचा प्रताप, बस चालकावर कारवाई करण्याची केली मागणी। पुण्यामध्ये नांदेड सिटी गृहप्रकल्पाला कोणत्याही सुविधा न पुरवता मनपाकडून दुहेरी कर आकारणी, मनपाकडून गेल्या 3 वर्षांपासूनची देयके रहिवाशांना पाठवण्यात आली। रत्नागिरीच्या चिपळूणमधील रेशन दुकानदारांचा पॉश मशीन जमा करण्याचा निर्णय, वारंवार तक्रारी करूनही मशीन बदलली जात नसल्यानं दुकानदारांचं पाऊल। गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार, शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। रत्नागिरी शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार, नगर परिषदेचा निर्णय, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। पुण्याच्या लोणावळ्यातील कान्हे इथं बैलगाडा शर्यतीचा थरार, शर्यतीमध्ये प्रथमच बैलगाड्यांचा 5 लाखांचा विमा उतरवण्यात आला, तर पहिल्या 10 क्रमांकांसाठी बक्षीस देण्यात आले। जळगावच्या भडगावामध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या संख्येनं प्रेमींची हजेरी। वाशिमच्या रिसोडमधील महागावच्या शेतकऱ्यांना रस्त्यांअभावी करावा लागतोय पैनगंगा नदीतून जीवघेणा प्रवास, वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकरी संतापले। पंढरपुरात 25 ते 31 डिसेंबर दरम्यान प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कार्यक्रमाचं आयोजन, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना दर्शनासाठी चोख व्यवस्था।
सिंधुदुर्गमध्ये ऊस तोडणीच्या हंगामाला सुरुवात. यंदा 60,000 मेट्रिक टन ऊस उत्पादन अपेक्षित. मात्र वैभववाडीच्या करूळ घाटातील खराब रस्त्याचा ऊस वाहतुकीला फटका बसणार. बुलढाण्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी घटली. कापसाला 6 ते 7 हजार रुपये भाव. अवकाळीने उत्पादनही घटलं. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर इथल्या शेतकऱ्यांना हरभरा पिकावर फिरवला ट्रॅक्टर. अवकाळीचं वातावरण बदलामुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये अमळनेरमध्ये शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर. अवकाळीमुळे गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. मका, ज्वारी आणि सूर्यफुलाचा पीक विम्यामध्ये समावेश करण्याची जळगावची शेतकऱ्यांची मागणी. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांना फटका. जळगावमध्ये वांग्याची मागणी वाढली. वांग्याच्या दरामध्ये वाढ. मेथीलाही महागाईचा फटका. केरळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सेंद्रिय शेती संमेलनासाठी बुलढाण्यामध्ये शेतकरी संवाद यात्रा. शेतकऱ्यांचं पथक केरळकडे रवाना. कल्याण पूर्वमधील नवी गोविंदवाडी परिसरामध्ये केबल वायफायच्या राउटरचा स्फोट. 3 जणांची प्रकृती गंभीर. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रत्नागिरीच्या चिपळूणमधील कुटरे गावामध्ये जंगलांची कत्तल. रस्त्यालगत लाकडांची मोठ्या प्रमाणावर डेपो. वनविभागाचं दुर्लक्ष. अवैध जंगल तोडीवर कारवाईची मागणी. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला आर्णी महामार्गाची अल्पावधीत जैना महामार्गावर ठिकठिकाणी भेगा. वाहन चालवणं कठीण होत असल्यानं चालक हैराण. जळगावात बोदवड, रावेर आणि निंभोरा इथं एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची प्रवाशांची मागणी. महत्वाच्या गाड्यांना या स्थानकावर थांबा नसल्यानं प्रवाशांची गैरसोय. पुण्यातील जेजुरीमध्ये चंपाषष्ठी उत्सवाचा शेवटचा दिवस असल्यानं भाविकांची मोठी गर्दी. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक जेजुरी गडावर दाखल. बीडच्या हेळंबमध्ये चंपाषष्ठी उत्सवामध्ये उत्साहात साजरी. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये पालखी मिरवणूक. खंडोबाला शेला पगडी, म्हाळसा देवीला साडी चोळी नेसून स्थापना. अहमदनगरमधील वाकडी इथं चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा मंदिराला आकर्षक सजावट. भाविकांना दर्शनासाठी देवस्थान समितीकडून विविध उपाययोजना. हिंगोलीमध्ये चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर गावागावात भंडाऱ्याचे उधळण करत जय मल्हारचा जयघोष. वाघ्या मुरळीच्या उपस्थितीमध्ये खंडोबाची तळी उचलण्याची परंपरा. गोंदिया जिल्ह्यातील 35 नायब तहसीलदार आणि तहसीलदारांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 तास काम बंद करत धरणं आंदोलन. कोल्हापुरात पार पडला शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभ. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष S.S. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली पदवींचं वाटप. धाराशिव जिल्ह्यातील भूमच्या आंतरगाव हायस्कूलमध्ये आनंदी बाजाराचं आयोजन. विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि मार्केटिंगचं ज्ञान प्राप्त होण्याच्या हेतून उपक्रमाचं आयोजन. साताऱ्यातल्या कराडमधल्या कालगावच्या लोकनियुक्त सरपंचांकडून स्वखर्चानं विहीर खोदून गावाला दान. सरपंचाचं सर्वत्र कौतुक. छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या तुटपुंज्या निधीवरून वाद. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील मंदिराला 1971 सालापासून दर महिन्याला मिळतोय 250 रुपयांचा निधी. अहमदनगरमध्ये कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारामध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक. तरुणाकडील तलवार जप्त. कोतवाली पोलिसांची कारवाई. सोलापूरच्या माढ्यामध्ये ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याच्या बहाण्यानं शेतकऱ्यांची 14 लाखांची फसवणूक. माढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.